नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. आपण पाहतात विदर्भराज 358. मी प्रभुदास शेगळे. आज आपण नाशिक शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे आलेलो आहोत. रमाबाई आंबेडकर नगराला नाव तर अत्यंत सुंदर आहे, परंतु असं म्हटलं जातं की कसेल त्याची शेती आणि राहील त्याचं घर. परंतु गेल्या 40-45 वर्षापासून इथं नागरिक वास्तव्य करीत आहेत आणि असं असताना देखील यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही किंवा त्यांच्यावर लक्ष दिलं गेलं नाही असं येथील नागरिकांचं मत पडलंय. तेव्हा बरेच वर्षापासून इथं वास्तव्यात असलेले काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्यांच्याशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव आसिफ रफिक शेख. बरं, किती वर्षापासून इथं राहता? मी इथं 40 वर्षापासून राहतो. माझ्या मुलाचा सर्वांचा जन्म इथं झालेला आहे. माझा एक मुलगा आहे 24 वर्षाचा, एक मुलगा आहे 23 वर्षाचा, एक 22 वर्षाचा आहे आणि मुलगी एक 19 वर्षाची, एक मुलगी 21 वर्षाची. सर्वांचं लग्न झालेलं आहे. 2 पोरांचं बाकी आहे. एवढं का असून ही झोपडपट्टी रमाबाई आंबेडकर नगर 81 ते 82 मध्ये इथं बसलेले. त्यानुसार 85ला यांना GR आलेला आहे या झोपडपट्टीला. माझ्या अगोदर जे पण कार्यकर्ता करत होते इथे ते आता अत्यंत मेले ते लोक. त्यांनी जे पाठपुरावा केलं होता ते पण पाठपुरावा मी सबमिट करून मी 2014 मध्ये भुजबळ साहेब होते, समीर भुजबळ, त्या टायमाला त्यांच्या जे हाताने मी लेटर वगैरे दिलेला होता त्याचं मला उत्तर आलेला होता. 85 मला तो उत्तर भेटलेला आहे. त्या उत्तरमध्ये दिलेला होता राहता झोपडपट्टी यांना सुविधा करून देण्यात यावे शासनाने आणि यांचा मूलभूत सुविधा देऊन जागेवर स्थायिक करण्यात यावे. त्यांचं काय रक्कम जे काय असतील तुम्हाला आकारात यावे असं म्हणून ते GR जाहीर होता. तरी पण या लोकांनी 2018 मध्ये 17 मध्ये 16 मध्ये या लोकांनी घरकुल काढून यांना चिंचोला शिवारात घरकुल बांधण्यात आलं होतं. त्या टायमाला आमचा विरोध होता. ते लोकांनी ऐकलं नाही, कारण हे लोक जे पण आहे मोलमजुरी करणार आहे, काय भंगार व्यवस्था, काय दुना भांडे कामाला जातात, काय कंपनीत कामाला जातात, यांची ऐपत नाही. जे काय गेले ते लोक गेले. मग आम्ही 250 घरं आहोत इथं, 250-500 घर. त्यापासून आम्ही झोपडपट्टीपासून आपला घरकुलपासून वंचित आहोत. आम्हाला घरकुल मिळालेले नाही. काही लोकांना मिळाले ते गेले, पण आम्ही इथंच राहतो. याच अनुसार आम्हाला हे 27 वार्ड क्रमांक आम्ही इलेक्शनमध्ये सुद्धा नगरसेवक आमचे लोक आमच्याकडे येतात फक्त आम्हाला खोटं आश्वासन देतात आणि मतदान करून घेता, निवडून घेता. आता इलेक्शन होऊन किती महिना झालं तरी पण आमच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. आम्हाला तरी यावर्षी जरी आम्हाला अपक्ष होता बा जे पण आता नगरसेवक आहेत आमच्याकडे लक्ष घालतील, कारण याच्या अगोदर पण करोनाच्या अगोदर पण नगरसेवक आले होते तेव्हा पण त्या लोकांनी विषय मांडला होता, तुमचे जे पण मूलभूत सुविधा राहता जागेवर देऊ, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आमच्यावर विश्वास ठेवा, तुमचे झोपडपट्टी उठून देणार नाही असं म्हणून सांगून गेले. पण आम्हाला काय अजून निदारण एवढं 40 वर्षापासून एक संडास बाथरूम बांधलेला नाही. नाहीतर असं बांधलेलं असेल कोणताही नगरसेवक किंवा आमदार खासदार कोणाला विचारून बघा आणि त्यांच्याकडे जर निधी पास केला असतं तर सरकारने त्याच्यावर लक्ष देण्यात यावे असं मी विनंती करतो. पण आम्हाला कोणताही मूलभूत सुविधा दिलेली नाही. आता बरे समजा तुम्हाला घरकुलची व्यवस्था, पर्याय व्यवस्था केली तर तुमचं काय मत आहे? म्हणजे इथंच बांधायचं की बाहेर ठिकाणी जर सरकारने व्यवस्था करून दिली तर तुमची तयारी काय राहील? आमची तयारी हेच राहील. आम्हाला जर घरकुल घेऊन दुसरीकडे जायचं जर आम्हाला ठरवलं असता, आम्ही जेव्हा घरकुल दिले चिंचोला शिवार तेव्हाच आम्ही गेलो असतो. आम्हाला जायचं नाही. आमच्याकडे बघा हे बाबासाहेब गौतम बुद्धांचा VR आहे, पुढं त्याच बाजूला आमचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. असं हे सर्व स्थानिक पुतळा हे VR हे 81-82 मध्ये बसलेला आहे. हा आंबेडकर साहेबांचा पुतळा बसवायला, त्यांचं उद्घाटन करायला स्वतः बाबासाहेब आंबेडकरांची रमाई ते स्वतः आले होते आणि रामदास आठवले साहेब होते, प्रकाश लोंढे साहेब होते आणि इतर आपला जे पण आंबेडकरांच्या चळवळीचे लोक आहेत ते सर्व उपस्थित होते. त्या टायमात उद्घाटन झालेलं आहे. म्हणून यांना सुद्धा आम्हाला एकटपणा सोडून जाता येणार नाही आणि आम्ही जाणार पण नाही. म्हणून आम्ही स्थायिक करून इथंच राहिलेलं आहे. म्हणून तुम्ही कृपया करून
जे पण आम्हाला GR अनुसार नियमानुसार दिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आता आंबड सर्वेमध्ये सुद्धा आंबड कुळीत म्हणून झोपडपट्टीकडे वर्ग असं करून GR मध्ये पण दिलेलं आहे आणि 7/12 उतारामध्ये पण दिलेलं आहे, नकाशामध्ये पण दिलेलं आहे. सर्व काय असून आम्हाला का बरं वंचित ठेवता? आम्हाला मूलभूत सुविधा देऊन आमच्या पिण्याचं पाणी बंद केलं आहे, लाईट दिलेला, काही लोकांचे मीटर बंद कट केला आहे. आम्ही परत मागायला गेलं तर तुम्हाला देता येणार नाही असं म्हणतं. का बरं म्हणतं? आमचं मतदान चालतं, सर्व काही चालतं. इलेक्शनच्या टायमाला 4 टाइम मीटिंग घेतात, एक नगरसेवक 4 टाइम मीटिंग घेतो, कारण गोष्टी एवढी आहे. बरं, आता नुकतीच महानगरपालिका निवडणूक झालेली आहे आणि कदाचित त्यांचा कारभार सुरू होण्यात विलंब आहे. प्रक्रिया असते. तर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आता रमाबाई आंबेडकर नगरमधील सर्व मंडळी त्यांच्याकडे मागणी करता जाल की नाही? निवेदनाद्वारे फक्त मागणी करा. आम्ही त्यांच्याकडे पण जाऊ, मागणी करायला जायची इच्छा होती आम्हाला, कारण आम्ही गेल्या 40 वर्षापासून तर नगरसेवकाकडून जातोय, मागणीच करतो, त्याला काही उत्तर भेटत नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट शासनाकडून मागण्याचे प्रयत्न करतोय आणि ते आम्हाला असं वाटतं शासनाकडून आम्हाला काहीतरी न्याय भेटत असं म्हणून आमची इच्छा आहे. तर हे होते आशिफ भाई. गेल्या 40-45 वर्षापासून त्यांचं वास्तव्य इथं आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की शासनाने त्यांच्या मागणीला दाद द्यावी आणि या रमाबाई आंबेडकर नगराचा विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. बघूया त्यांच्या प्रयत्नाला किती यश येते. आपण पाहत राहा विदर्भ 358 न्यूज. मी प्रभुदास.